गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मी आज बनवणार आहे पास्ता आणि मी साक्षी तुमच्या सगळ्यांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर मी काय काय आणलं आहे डीमार्टमधून आणि कसं काय करणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही बघत राहा कसं वाटते. आणि काही कमी जास्त झालं तर मला नक्की कमेंटमध्ये पण सांगा की कसा करायचा काय करायचा, कारण मी लग्नाच्या आधी बनवायचे आणि तिथून पुढं आत्ताच 3 वर्षात पहिल्यांदा बनवते आहे. कारण यांना व्हाईट सॉस पास्ता आवडतो आणि मला हसला आवडतो, त्याच्यामुळे थोडा मी कन्फ्यूज होते आणि व्हाईट सॉस भेटला नाही आम्हाला डीमार्टमध्ये. सो मी लाल केचपवाला किंवा म्हणा रेड सॉसवाला पास्ता करणार आहे. सो बघत राहा. हे सगळं जे सामान दिसते ते सगळं मी आता पास्तामध्ये ॲड करतो. तोवर मी मस्त इकडे टोमॅटो, मिरची, कांदा आणि कोथिंबीर, अद्रक आणि लसूण हे सगळं असं मस्त चिरून घेतलेलं होतं. मुद्दाम असा कांदा कट केलेला, म्हणजे बाहेरच्यासारखं वाटलं पाहिजे असं मला करायचं आहे पास्ता, एकदम हॉटेलला खाल्ल्यासारखा. सो मी सगळं घेऊन आलेली आहे डीमार्टमधून आणि बघू आता कसं होते. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा. मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते आहे आणि जमलं तर तुम्हाला नक्की सांगेन की कसा केला आहे मी ते. आणि इथे मस्तपैकी आपला पास्ता उकळतो आहे आणि एकदम मस्त बघू शकता तुम्ही किती मस्त व्हायला. आणि आपला पास्ता शिजला आहे, बघू शकता मस्त असा झाला आहे. जास्त जर शिजू दिला तर तो काय होतो एकमेकाला चिटकतो, ते पण छान वाटत नाही. सो मी आता काय करणार आहे, काढून घेणार आहे एका चाळणीमध्ये. आणि बघा तुम्ही आता कसं काढते ते. गॅस बंद केलेला आहे, असं चाळणीत एका काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ना थोडं थंड पाणी टाकायचं, म्हणजे काय होते एकमेकाला ते चिटकत नाही आणि चांगलं राहते पास्ता, असा मोकळा मोकळा होतो. नाहीतर गरम याने तो चिटकला जातो. सो आठवणीने असं शिजल्यानंतर थंड पाणी टाकायचं, म्हणजे की आपलं सगळं रेसिपी होईपर्यंत आणि पास्ता टाकायपर्यंत तो छान मस्त असा मोकळा मोकळा होतो. सो मी टाकते तेल. नंतर त्यामध्ये थोडे मस्त असे जिरे आणि थोडंसं मोहरी, थोडं उगं काहीतरी. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे लसूण. असं बारीक कट करून घेतलं का आणि मस्त तो होऊ द्यायचा मीडियम फ्लेमवर. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी नंतर कांदा. कांदासुद्धा असा छान परतू दिला आणि मुद्दाम असं क्यूबिक कापला आहे, जेणेकरून बाहेरच्या याच्यासारखा फ्लेवर आला पाहिजे. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर त्यामध्ये ॲड केलं मी मिरची थोडी. माझ्याकडे शिमला मिरची नाही आहे. त्याच्यानंतर मी टाकते अद्रक, थोडा फ्लेवर यासाठी. तुम्हाला एक गंमत सांगायची झालं तर खरं सांगू का, मला डीमार्टमध्ये जे पास्ता रिलेटेड असं लिहून दिसलं ना ते मी सगळं घेऊन आलेली. आता मला माहीत नाही माझा पास्ता कसा होणार आहे. आता हे बघा, मी स्नॅपिन आणले, पास्ता मिक्स म्हणून दिसलेला. तर मला कधी टाकायचं काय टाकायचं सगळं तुम्हाला सांगते. पण हे सगळं असं जे पास्ता लिहून दिसते का ते सगळं मी घेऊन आलेली, बघू शकता तुम्ही. त्यामध्ये टमॅटो ॲड केलं. टमॅटोना थोडंसं एकजीव होऊ द्यायचं, म्हणजे छान वाटतं. हे
हे बघा मस्त असे टमाटर झालंय आपलं, मस्त झालंय, एक जीव छान असं शिजलं गेलंय. याच्यामध्ये जर तुम्हाला तर मन का याच्यामध्ये जर आता आपण बघा तुम्हाला सांगते मी, शिमला मिरची जर असते ना आणखी फार छान वाटलं असतं, किंवा स्वीट कॉर्न पण, कारण बाहेरच्या पास्त्यामध्ये राहतं ॲक्च्युली, पण आपला आता बघू जसा वेळ तसा. सो हे बघा तेच मजा सांगत होते मी, पास्ता अँड पिझ्झा. रेड सॉस आणला मी. सगळ्यात आधी त्याच्यामध्ये टाकणार आहे मी रेड सॉस. त्याच्यानंतर टाकणार आहे पास्ता मिक्स. बघा असं मस्त टाकलेलं आपण. त्याच्यानंतर टाकणार आहे मी थोडा सोया सॉस, रेड चिली सॉस, सॉरी रेड चिली सॉस, म्हणजे कारण थोडा तिखट आवडतं आहे म्हणून रेड चिली सॉस टाकलेला. वाजवू नको श्रीशा. आणि छान ते असं परतवून घेतलेलं बघा, मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आणि सोया सॉस उगं थोडं टेस्टसाठी. हो बेटा. त्याच्यामध्ये थोडं विनेगर, उगं काहीतरी मी थोडं टाकले चवीपुरतं. काचाची बॉटल फोडून टाकशील. आणि त्याच्यानंतर लास्टमध्ये ॲड केलं आहे टोमॅटो सॉस, जो की आपला फेवरेट. आणि साखर ऑप्शनमध्ये, आम्हाला दोघांनाही गोड असं आवडत नाही, सो मी असं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडं आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. आय थिंक माझ्याकडून थोडा सोया सॉस जास्त झाला आहे, सो तुम्ही कमी टाका. मी स्पूनने टाकायला पाहिजे होतं, पण डायरेक्ट बॉटलने टाकल्यामुळं. आणि असं सगळं झालं आहे आपलं. तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा ॲड करू शकता. आणि याच्यामध्ये फायनली आपण आता पास्ता ॲड करू. थोडा मी 2-3 पीस श्रीशासाठी ठेवले. काय झालंय तुला? आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आणि असं मस्त व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे मी. आणि मस्त अशी कोथिंबीर ॲड केलेली शेवटला. आणि बघू शकता तुम्ही छान असा, फक्त माझा काय झाला थोडा क्रीमी आला नाही, बिकॉज मी कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेलं नाही याच्यामध्ये, आणि क्रीम पण नव्हती माझ्याकडे, सो म्हणून असं थोडा मोकळा दिसतोय. पण इट्स ओके, घरचा म्हटल्यावर आता थोडा कमी जास्त चालतेच, एवढं समजून गेलं आहे. हो श्रीशाला भयंकर झोप आलेली आहे, सो ती गोंधळ घालतीये. तिला ना कसा रोक तिखट असेल, तुम्ही खा ना, सांगा ना कसं आहे, काय कमी जास्त. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.